यावेळेस आपण आपलं लक्ष परमेश्वराकडे करतो. परमेश्वराची दैवी ग्रहण करण्यासाठी आपण आपल्या अंतःकरणाची विशेष आपण प्रार्थना असतो. तो बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. येणाऱ्या ईश्वर त्याची कृपेच्या माणसाला या सुखीच्या दिवसात आमच्या जीवनात उत्पादक ठेवा. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि प्रार्थना करतो. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. बोल प्रभू, तुझी दासी ऐकत आहे. तुझ्या पवित्र वचनाद्वारे वाणीद्वारे तोच आमची भेट घे. तुझी दैवी इच्छा तो आम्हाला प्रकट कर. तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे करून घे आणि जे वचन आम्ही ऐकू स्वीकार ते आमच्या जीवनातून आचरणात इतरांना ते विदित करावं. ही कृपा तो सदैव आम्हाला विषयाने प्रार्थना करतो. प्रभू ईश्वरचं तारक याच्या प्रिय गोड नावात नाम म्हणून होईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंदायी, आरोग्यदायी केला. कारण त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण आणि त्याचा प्रीतीपूर्ण वरदहस्त या बुद्धलावरील प्रवासामध्ये इथपर्यंत आम्हा प्रत्येकावर पूर्ण आणि पुन्हा एकदा परमेश्वराच्या पवित्र उपासना मंदिरामध्ये 2025च्या या प्रथम पवित्र सौभाग्यतेमध्ये आज आम्हा सर्वांना परमेश्वरानं प्राचारित केलं. त्यासाठी आपण देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया. नवीन वर्षाच्या उपासनेमध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनातून अध्ययन करत असताना 4 संकल्प आम्ही पाहण्याचे प्रयत्न केलेले आहेत. त्या 4 संकल्पाकडे थोडं मी आपलं लक्ष केंद्रित करत आहे. पहिला संकल्प जो आम्ही विचारात घेतला तो म्हणजे 2025 वर्षामध्ये आम्ही आमचं जीवन व्यतीत करत असताना आम्ही देवाबरोबर चालावं. तो इम्मॅन्युअल आम्हाबरोबर आहे. आम्ही त्याच्याबरोबर असावं. ज्याप्रमाणे हनोक परमेश्वराबरोबर चालला, ज्याप्रमाणे नोहा परमेश्वराबरोबर चालला, ज्याप्रमाणे अलिशिबा जकरिया त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या विधी आज्ञेमध्ये निर्दोष होती, सात्विक सरळ त्यांचं जीवन होतं. ज्याप्रमाणे हन्ना संदेशी वयाच्या 84 वर्षी उपासनी प्रार्थना करून देवाच्या सानिध्यात आपलं जीवन जगत होती. त्याप्रमाणे 2025चा पहिला संकल्प आमचा हाच असावा की आम्ही देवाबरोबर चालावं. फक्त हा संकल्प 2025शी मर्यादितच नाही, तर या भूतलावरील जोपर्यंत परमेश्वरानं या नागपुड्यामध्ये त्याचा श्वास ठेवलेला आहे तोपर्यंत आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे देवाबरोबर आम्ही चालावे. हा मी पहिला संकल्प विचारात घेतला. दुसरा संकल्प परमेश्वराच्या पवित्र वचनातून प्रवेश ख्रिस्तानं प्रार्थना शिकवली आणि त्या प्रार्थनेमध्ये तो म्हणतो की तुझ्या इच्छेप्रमाणे हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. आणि खात्रीने या भूतलावरील प्रवासामध्ये देवाच्या इच्छेला अध्यस्थान ठेवून ज्याप्रमाणे दावीद प्रार्थना करतो, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा
देव आहेस, तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेव. 2025 ची आमची प्रार्थना आणि आमचा संकल्प असावा की आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन या भूतलावर व्यतीत करावं. कारण की या जगामध्ये देवाची इच्छा आहे, मानवाची इच्छा आहे आणि दुष्ट सैतान याची इच्छा आहे. बऱ्याचदा देवाची इच्छा ही आमच्यासाठी आशीर्वादित आहे, सैतानाची इच्छा देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. पण मानवाची इच्छा बऱ्याचदा आहे देहाआधी. ज्यावेळेस मनुष्य आपलं जीवन जगतो त्यावेळेस तो मानव दुष्टतेच्या इच्छेच्या स्वाधीन स्वतःला समर्पित करतो. त्या दैहिक वासनेमध्ये तो ओढला जातो आणि ज्याप्रमाणे वृद्धा पुत्रानं या ठिकाणी दैहिक वासनेमध्ये स्वतःचा विचार करून स्वतःच्या इच्छेने स्वैराचारी प्रवृत्तीने बापापासून तो दूर गेला आणि त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीची जाणीव पुन्हा त्याचं बापाकडे फिरणं, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आम्ही 2025 आमचा हा दुसरा संकल्प असणं गरजेचं आहे की आम्ही देवाची इच्छा काय आहे ही जाणून घेऊन त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही जगण्याचा निश्चय करावा. आणि आमची हीच प्रार्थना असावी की तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस. आणि या संकल्पानंतर तिसरा संकल्प जो आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला आणि तो तिसरा संकल्प परमेश्वराच्या पवित्र वचनातून यशाच्या ग्रंथातून 43व्या अध्यायामध्ये 21व्या वचनामध्ये आणि 43:7 प्रमाणे परमेश्वरानं आमची निवड, आमचं पाचारण जे केलेलं आहे ते त्याच्या गौरवासाठी केलेलं आहे. आमच्या जीवनाद्वारे त्याचं गौरव व्हावं, त्या पद्धतीनं आम्ही आमचं जीवन जगावं. आणि हा तिसरा संकल्प आम्ही करावा की देवाच्या गौरवाकरिता, ना की स्व केंद्रित, तर परमेश्वराचं उपासना करीत आम्ही देवाचं गौरव करीत आम्ही आमचं जीवन या भूतलावरील प्रवास व्यतीत करावा. हा तिसरा संकल्प आम्ही आमच्या जीवनामध्ये करावा. हा तिसरा विचार आणि ही प्रार्थना आम्ही गेल्या भागामध्ये शिकण्याचा प्रयत्न केला. आणि चौथा संकल्प म्हणजे प्रार्थना ही तुमची जीवनशैली असावी. प्रार्थना ही तुमची जीवनशैली असावी. आणि म्हणून ज्याप्रमाणे आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्ही शिकलो, संत पौल थिस्सलुनीकराच्या पत्रात करत असलेला मार्गदर्शन असेल, इफिसकराच्या मंडळीस करत असलेलं मार्गदर्शन असेल आणि स्वतः लूक शुभवर्तमान 21 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त मार्गदर्शन करत असेल, या सर्व मार्गदर्शनामध्ये आणि पवित्र शास्त्राचं अध्ययन करत असताना, विविध संदर्भाचा आम्ही अभ्यास करत असताना या सर्व संदर्भामध्ये प्रार्थनेची मर्यादा नाही, प्रार्थना काल मर्यादेमध्ये आम्ही करू नये, तर प्रार्थनेशील, प्रार्थनामय निरंतर आम्ही प्रार्थना करावी आणि प्रार्थनेमध्ये आम्ही जागृत करावी, अखंडित आम्ही प्रार्थना करावी. आणि लूक 18:1 मध्ये येशू देखील त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी म्हणून त्याला काय केला, त्या ठिकाणी त्यांना एक दाखला दिला असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून चौथा संकल्प आम्ही विचारात घेत असताना चौथा संकल्प आमचा काय असावा, तर आम्ही प्रार्थनामय जीवन जगावं. प्रार्थनेला आम्ही वेळेच्या मर्यादित, वेळेच्या चौकटीत न आणता आमचं जीवनच प्रार्थनामय असावं. आणि मग त्या प्रार्थनेमध्ये काय आहे, प्रार्थना हा जणू ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा श्वास आहे. ज्याप्रमाणे आयसीयू मध्ये असणाऱ्या एखाद्या पेशंटला ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हवेची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे भूतलावरील प्रवासामध्ये, आत्मिक जीवनामध्ये आमचं आत्मिक जीवन संजीवित राहण्यासाठी या श्वासची आम्हाला आवश्यकता आहे. म्हणून प्रार्थना हे ख्रिस्ती जीवनाचा श्वास आहे. आणि म्हणून प्रार्थना आम्ही करावी, यापेक्षा प्रार्थना जगावी आणि प्रार्थनेमध्ये आम्ही राहावं आणि प्रार्थना ही आमची जीवनशैली बनावी. या दृष्टिकोनातून आमचा चौथा संकल्प आम्ही पाहण्याचा, शिकण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये महत्वपूर्ण विचार आम्ही पाहिला. प्रार्थना म्हणजे फक्त आम्ही बोलणे नाही, तर प्रार्थना म्हणजे देवाचं ऐकणे देखील आहे. प्रार्थना जगावं म्हणजे काय, प्रार्थना जगावी याचा विचार आम्ही आमच्या मनामध्ये घेत असताना कशा रीतीने 24 तास प्रार्थनेमध्ये, कायमस्वरूपी प्रार्थनेमध्ये कसं राहावं, आणि हा विचार जो आहे हा विचारापर्यंत आपण येऊन थांबलेलो होतो. कारण की या ठिकाणी प्रार्थना मी जगत असताना प्रार्थना कशी जगावी हा विचार जर आम्हाला शिकायचा, कारण की दोन प्रकार आहेत. प्रार्थना मी बोलतो, जी बोलण्याद्वारे आम्ही केवळ आमच्या विनंती, आमचं कारण परमेश्वराला सांगतो. दुसरी गोष्ट प्रार्थना मी ऐकतो. आणि तिसरा महत्वपूर्ण विचार जो आहे म्हणजे प्रार्थना जगावी याचा अर्थबोध घेत असताना ती कशी जगावी, तर तिसरा विचार हा फार महत्वाचा आहे की या प्रार्थनेमध्ये आमच्या अंतःकरणामध्ये देवावर विसरून
देवावर विसरून राहण्याचं अंतःकरण ज्यावेळेस आमच्या मनामध्ये प्राप्त होतं, त्यामध्ये आम्ही ज्यावेळेस जीवन जगायला सुरुवात करतो, त्यावेळेस आम्ही प्रार्थनामय जीवन जगायला सुरुवात करतो. कारण की हा तिसरा विचार मी यासाठी आपल्याला सांगत आहे, प्रार्थना करणे, प्रार्थना ऐकणे आणि प्रार्थनेमध्ये देवावर विसरून राहणे. म्हणजे या भूतलावरील प्रवासामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना कोणतीही परिस्थिती असो, चढ असो, उतार असो, कठीण परिस्थिती असो, आर्थिक दुर्बलता असू दे, शारीरिक व्याधी असू दे, जीवनामध्ये कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचा प्रवास असेल तर या प्रवासामध्ये आम्ही कुणाकडे धाव घ्यावी, या प्रवासामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये जो विश्वास आहे तो विश्वास कशामध्ये खंबीर असावा, तर तो विश्वास आम्ही देवावर विसंबून राहण्यामध्ये ठेवावा. म्हणजे हे या अंतःकरणानं आम्ही ज्यावेळेस जीवन जगतो, आमच्या जीवनामध्ये एखादी परिस्थिती आली तर मी काहीतरी करावं, यापेक्षा प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे तू तुझी कृपा दे आणि या परिस्थितीतून तू मार्ग काढ, हे देवावर विसंबून राहण्याचं अंतःकरण ज्यावेळेस आम्हाला प्राप्त होतं, त्यावेळेस लक्षात घ्या आम्ही प्रार्थनामय जीवन जगायला सुरुवात करतो. या प्रार्थनामय जीवनामध्ये तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तुमचा जीवितक्रम तुम्ही जगत असताना तुम्ही देवाचा आवाजही ऐकायला शिकणं गरजेचं आहे. देव बोलतो, देव बोलत आलेला आहे. तो आमच्यासाठी प्रकाराप्रकाराने तो मानवाशी बोललेला आहे. तो आजही बोलतो. तो त्याच्या आत्म्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या संदेशांच्याद्वारे, सेवकांच्याद्वारे तो आज आमच्याशी बोलतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन मला आपल्याला हे सांगायचं आहे आणि या गोष्टीविषयी प्रोत्साहित करायचं आहे की देव आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या घटना प्रसंगातून देखील बोलतो, जीवनामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीतून देखील बोलतो. पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये हे कान जे आहे की ती परिस्थिती जाणण्यासाठी आणि त्या परिस्थितीतून देवाची इच्छा समजण्यासाठी हे कान आम्ही उघडे ठेवावे आणि हे अंतःकरण त्याच्यावर विसंबून ठेवावं. आणि या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही राहता त्यावेळेस तुम्ही प्रार्थनामय जीवन जगायला सुरुवात करता. कारण की तुमच्या या भूतलावरील प्रत्येक कार्यामध्ये उद्देश हाच मनामध्ये राहतो, प्रभू माझ्याशी बोलत आहे, प्रभू माझ्याशी बोलत आहे, तो त्याची इच्छा मला प्रकट करत आहे आणि मी कसं चालावं, मी कसं जगावं, मी कशा पद्धतीनं कोणत्या परिस्थितीमध्ये माझी भूमिका काय असावी, मी कशा रीतीने राहावं हे मार्गदर्शन करणारा तो येशू आमच्या बरोबर आहे. आणि हा विश्वास, हा अंतःकरण घेऊन ज्यावेळेस आम्ही चालायला सुरुवात करतो त्यावेळेस देवाच्या मंडळी आम्ही प्रार्थनामय जीवन जगायला सुरुवात करतो. कारण की बऱ्याचदा आमच्या मनामध्ये हाच गोंधळ निर्माण होत असेल की बाळक साहेब तुम्ही सांगता खरे की आम्ही प्रार्थनामय जगावं, प्रार्थना जगावी, म्हणजे तरी काय करावं, म्हणजे कसं करावं, म्हणजे आम्ही 24 तास खोलीमध्ये बंद करून आम्ही फक्त बोलत राहावं का, आम्ही खोलीमध्ये बंद करून आम्ही ऐकत राहावं का, मग आम्ही जगाचा त्याग करावा का, मग आम्ही विराम अवस्थेमध्ये जावं का? नाही घ्यावं. अशा पद्धतीनं हा विचार घेण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. जो विचार आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न, कारण की जर देवानं आम्हाला या जगामध्ये पाचारण केलेलं आहे, जर देवानं आम्हाला या जगामध्ये प्रस्थापित केलेलं आहे, तर याच जगामध्ये, याच ठिकाणी, ज्या ठिकाणी प्रभू आम्हाला निवडलेलं आहे त्याच परिस्थितीमध्ये प्रार्थना करा, प्रार्थना ऐका आणि प्रार्थना जगा. म्हणजे देवावर विसरून राहा आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा, देवाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण की तो बोलतो हे मी खात्रीशीर आणि टाळी घेऊन आणि खचित तुम्हाला सांगतो की तो बोलतो. आम्ही ज्या देवावर विश्वास ठेवलेला आहे त्याला तोंड आहे, त्याला वाचा आहे, तो बोलतो, त्याला कान आहे, तो ऐकतो, त्याला दृष्टी आहे, तो पाहतो. तो परमेश्वर आमचा जो ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे तो कोणत्याही मूर्त बंधनामध्ये नाही, कोणत्याही निसर्गातील निर्मितीमध्ये तो देव नाही. आम्ही त्या निर्मितीमध्ये देव नाही, तर त्याचा निर्माता तो देव आमचा आहे. निर्मितीमधील देव आमचा नाही, तर आमचा निर्मितीला निर्माण करणारा निर्माता आहे, तो देव आहे आणि तो बोलतो प्रेम. पण तो बोलणं आणि त्याचं ऐकण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, आम्हाला काय करावं लागेल, आम्हाला
प्रार्थना जगावी लागेल. आणि यासाठी जर देवाचा आवाज आम्हाला ऐकायचा असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये, एखाद्या गर्दीमध्ये तुमचा प्रिय व्यक्ती, जर तुम्ही एखाद्या लग्न समारंभात आहात, कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये आहात आणि तुमचा एक प्रिय व्यक्ती जर तुम्हाला हाक मारत असेल, तर तुम्ही काय करता? एखाद्या गर्दीच्या गोंधळाच्या प्रसंगामध्ये तुम्ही असाल आणि जर तुम्हाला फोन आला तर तुम्ही काय करता? तुमची पहिली क्रिया काय असते? ती काही तुम्हाला सांगावी लागत नाही. त्यावेळेस तुम्ही एक करता की तुम्ही तुरंत त्या गर्दीमधून स्वतःला काय करता? वेगळे करता. तुम्ही त्या गर्दीमध्ये बसून फोन वर बोलण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. तुम्ही तेव्हा त्या गर्दीमध्ये तुम्हाला तो आवाज तुमच्यापर्यंत रीच होऊ शकत नाही, तो पोहोचूच शकत नाही, कारण की इतकी गर्दी त्या गोंधळामध्ये नाही पोहोचणार. तुम्हाला ते ऐकूच येणार नाही, कारण की ते गोंधळ जो आहे तो तुमच्या कानामध्ये काय करेल? तुमचे कान व्यस्त करून टाकेल आणि तुमच्या प्रिय व्यक्तीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि श्रवण यंत्रणेमधून केलेलं तुमचं संभाषण ते देखील पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकणार नाही. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? देवाच्या प्रियमंडळी, तुम्हाला वेगळं व्हावं लागेल. त्या गर्दीपासून तुम्हाला वेगळं व्हावं लागेल. आणि गर्दीपासून ज्यावेळेस तुम्ही वेगळं करता त्यावेळेस तुमच्या प्रिय व्यक्तीचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. आणि म्हणून 2025 मधला हा संकल्प आम्ही, हा 5वा संकल्प आम्ही लक्षात घ्या. आम्हाला वेगळं होणं गरजेचं आहे. 2025 मध्ये हा संकल्प आपल्या समोर यासाठी मला ठेवायचा आहे. म्हणून मी प्रार्थना हा विषय मी तुम्हाला गेल्याही भागामध्ये म्हटलं की यावर मला विस्तृत बोलायचं आहे, कारण की या संकल्पामधून आम्ही आमच्या पुढच्या संकल्पामध्ये जाणार आहे. आणि तो संकल्प काय आहे? तर आम्हाला जगातील आमच्या अवतीभोवती जी गर्दी झालेली आहे त्या गर्दीतून आम्हाला वेगळं होणं गरजेचं आहे. त्या गर्दीतून आम्हाला वेगळं होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही त्या गर्दीतून स्वतःला वेगळं करू त्यावेळेस आम्ही देवाचा आवाज ऐकू शकू, आम्ही देवाला पाहू शकू, आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये स्वतःला ठेवू शकू. त्याच गर्दीमधून आम्ही स्वतःला वेगळं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा 5वा संकल्प जो आहे 2025 मधील जो संकल्प मी आपल्या समोर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे की जी गोष्ट माझ्या परमेश्वराचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अडखळ होत आहे, त्या प्रत्येक गर्दीपासून मला आज वेगळं व्हायचं आहे. त्या प्रत्येक गर्दीपासून मला आज वेगळं होणं गरजेचं आहे, कारण की ही गर्दी मला माझ्या पित्याचा, माझ्या प्रभूचा आवाज मला ऐकू येऊ देत नाही. अशी प्रत्येक गर्दीपासून देवाच्या प्रेमाने आम्हाला वेगळं होणं गरजेचं आहे. अशी प्रत्येक गर्दी कोणती आहे? आज तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये मी जक्कयाचं एक उदाहरण सदैव सांगतो. त्या जक्कयाच्या उदाहरणामध्ये जक्कय येशूला कधी पाहू शकतो किंवा येशू जक्कयापर्यंत कधी पोहोचू शकतो? ज्यावेळेस जक्कयाच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा निर्माण झाली की ती इच्छा काय होती? मला येशूला पाहायचं आहे, मला येशूला पाहायचं आहे. एवढीच तीव्र इच्छा जी आहे ती इच्छा मनामध्ये बाळगून तो घरामध्ये बसला नाही. तो वाट पाहत बसला नाही. आता मी प्रार्थना केलेली आहे, मी आता एक इच्छा व्यक्त केलेली आहे, मला येशूला पाहायचं आहे आणि मग येशू मला भेटेल. एवढीच फक्त इच्छा बाळगून चालणार नाही. बऱ्याचदा आम्हाला आमच्या ख्रिस्ती धर्माचरणामध्ये आम्ही इच्छा भरपूर बाळगतो. आम्हाला प्रार्थना करायची आहे, प्रार्थना जगायची आहे, आम्हाला देवाचा आवाज ऐकायचा आहे, देवाशी आम्हाला बोलायचं आहे, देवाशी आम्हाला इंट्रोड्यूस करायचं आहे, त्याच्या सहभागितेमध्ये राहायचं आहे. हे सगळं शब्दामध्ये आहे. असं या ठिकाणी मी जर तुम्हाला आज आव्हान केलं आणि विचारलं की असं कोण आहे का ज्याला देवाचा आवाज ऐकायचा नाही, असं कोण आहे का ज्याला देवाबरोबर चालायचं नाही, असं कोण आहे का ज्याला देवाच्या इच्छेप्रमाणे चालायचं नाही, असं कोण आहे का त्याला असं वाटत नाही की माझ्या जीवनातून देवाचं गौरव, असं कोणीच या ठिकाणी नाही. असं जर मी म्हटलं तर प्रत्येकाचे हात आज नक्कीच उंच होणार आहे. आम्हाला सगळ्यांना हे वाटतं की इच्छा आमच्या मनामध्ये आहे, मनाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये ही तीव्र इच्छा आहे. पण ही तीव्र इच्छा जी आहे, या तीव्र इच्छेला जी वाट आहे ती वाट निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न काय आहेत? ही तीव्र इच्छा परिपूर्णतेत जाण्यासाठी आमचं योगदान काय आहे? आज आम्हाला गर्दीतून बाहेर यायचं आहे हे मात्र खरं आहे, आज आम्हाला देवाचा आवाज ऐकायचा आहे हे मात्र खरं आहे, पण यासाठी माझं योगदान काय आहे? आम्ही
नसतो. आम्हाला हे सगळं करायचं आहे, पण काय करायचं? संसाराची चिंता आहे, घरामध्ये खूप काम आहे, लेकरं आहेत, लेकरांचं भविष्य आहे, कुटुंब आहे, आणि मग ते कुटुंबाचा संसाराचा सगळा गारडा आम्हाला चालवायला लागतो. हे सगळं करायचं आहे, आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही कसं प्रार्थना जगू? पण इच्छा मात्र आहे बरं का पाळसर. आम्हाला वाटतं आम्ही सेवा करावी, आम्हाला वाटतं आम्ही प्रार्थना करावी, आम्हाला वाटतं आम्ही सुवार्ता प्रसार करावा, हे सगळं करावं आम्हाला वाटतं. पण आमच्या भोवती इतकी गर्दी झालेली आहे, इतकी संसाराची गर्दी झालेली आहे, म्हणजे ही जगातली ही सगळी संसाराची गर्दी आहे, की आम्ही स्वतःहून स्वतःला त्या गर्दीमध्ये आम्ही काय केलेलं आहे? अडकून ठेवलेलं आहे. म्हणून बीज पडतं तर खरं, पण ते जे काट्या कुसऱ्यामध्ये ते वाढतं, आणि या संसारातील चित्तामध्ये त्याची वाढ होऊ शकत नाही, आणि अगदी ते खुंटून जातं, ते नष्ट होऊन जातं. आणि मग काय होतं की आम्ही फक्त आमचे विचार, आमच्या भावना, आमच्या कल्पना, आमचे शब्द, आमचा विश्वास फक्त काय करतो? या अंतःकरणामध्येच काय होतो? मर्यादित राहतो. पण आम्हाला खऱ्या अर्थानं जे देवाबरोबर आमचा जो आम्ही संकल्प करत आहोत की आम्हाला गर्दीपासून वेगळं व्हायचं आहे, त्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा आज आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे, ती प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी आम्ही कधीही तयार नसतो. गर्दी आहेत ना, अडचणी आहेत, समस्या आहेत या जगामध्ये चालत असताना. इथून पुण्याला जर मला जायचं म्हटलं तर पुण्याच्या प्रवासामध्ये आहेत ना, रस्त्याचं काम चालू आहे, त्यानंतर अपघाती वळणं आहेत, घाट आहेत, चढ आहे, उतार आहे, पुढून वाहन येणार आहे. मला माहित आहे हे सगळं मला इथून पुण्यापर्यंत जात असताना माझ्या प्रवासामध्ये या सगळ्या गोष्टी येणार आहेत. हा येणार आहेत म्हणून मी याच्यावर चांगलं बंद करतो का? या गोष्टी माझ्या अडचण होणार आहेत म्हणून मी पुण्याला जाण्याचं माझं जाणं मी रद्द करतो का? मुळीच नाही. मी जातो, मी चालतो, आणि मग मी चालत असताना माझा प्रयत्न असतो की मी एवढ्या सगळ्या गर्दीतून स्वतःला, माझ्या वाहनाला आणि माझ्या वाहनामध्ये असणाऱ्या लोकांना मी कसं अलिप्त ठेवीन, आणि एवढ्या गर्दीतून मी तिथपर्यंत पोहोचत असताना मी कसा मार्ग करेन, हे प्रयत्न करून मी ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळेस मी पुढे या ठिकाणी पोहोचू शकतो. फक्त मी विचार करून घरामध्ये स्थिर बसत नाही की मला पुण्याला जायचंय बरं का, माझी तीव्र इच्छा खूप काम आहे आणि मला पुण्याला आज कसले कसे पोहोचायचं आहे, आणि असं म्हणून मी घरात फक्त बसत नाही आणि प्रार्थना करत नाही, आणि प्रभू तुझी इच्छा असेल तर नेमक का मला तिथे पोहोचव, त्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी मला रास्ता भेटून जायचं, तू मला पोहोचव, असं म्हणून घरामध्ये कोणीही बसत नाही. तुम्ही काय करता? तुम्ही वाट काढता, तुम्ही स्वतःला वेगळं करता, आणि कितीही गर्दी असेल तर त्या गर्दीतून तुम्ही मार्गक्रमण करता, आणि तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं पर्यंत तुम्ही पोहोचता. देवाच्या प्रिय मंडळी, जगामध्ये राहत असताना हे जर आम्हाला कळतं की आम्हाला जिथं पोहोचायचं आहे तिथं पोहोचत असताना आमच्या भोवती गर्दी असून देखील आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून जर आम्ही तिथं पोहोचतो तर आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये ती प्रयत्नांची पराकाष्ठा का करत नाही? आम्ही तो संकल्प फक्त मौखिक करतो का? आज गेल्या रविवारी आम्ही 4 संकल्प ऐकले, अरे वा किती छान, किती सुंदर संकल्प होते ना, नक्कीच मी प्रयत्न करेन. फक्त मी बोललो, पण मी जगलो का? मी केलं का? 2025 नंतर परत 26 मध्ये गेल्यानंतर परत आम्ही हेच करणार आहोत का? प्रियांनो, लक्षात घ्या, हे जे आम्ही ऐकतो ते फक्त आमच्या या तत्कालीन वर्तमान परिस्थितीसाठी नाही, तर हे आमच्या पूर्ण आयुष्यक्रमासाठी आहे. जे संकल्प असतील, मी बोलताना म्हणत असेल की 2025, पण हे लक्षात घ्या, हे आमच्या पूर्ण आयुष्याचे हे संकल्प आहेत, हे आम्ही जगायचे आहेत, हे ख्रिस्तामध्ये जगण्याचे संकल्प आहेत. प्रियांनो, ख्रिस्तामध्ये हे जीवन जगायचं आहे, आणि मग हे जगत असताना आम्ही त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो का? त्या देवापर्यंत तितका आग्रह करतो का? लुकाच्या 18व्या अध्यायामध्ये एका विधवेचं त्या ठिकाणी अत्याचारी विधवेचं उदाहरण दिलेलं आहे. ती विधवा ज्यावेळेस त्या अधिकाऱ्याकडे न्याय मागायला जाते, त्या न्याय मागण्यामध्ये ती एकदा मागून शांत बसते का? ठीक आहे, आता मी एकदा मागितलेलं, आता बस ठीक आहे, बघू आता कधी अधिकाऱ्याला प्रेरणा मिळते. का सांगितलेलं आहे? तिनं सातत्यानं, काय म्हटलेलं आहे शब्द? सातत्यानं तिच्या भोवती गर्दी होती हो, त्या ठिकाणी त्या राजांचं त्या मार्गाकडे जाणे, तिथपर्यंत पोहोचणे, म्हणजे आम्ही शब्दांमध्ये किंवा घटना प्रसंगामध्ये अल्प शब्दांमध्ये जरी मर्यादित हा घटना प्रसंग असेल तरी एक व्यक्ती ज्यावेळेस त्या अधिकाऱ्यापर्यंत जाते तिथं आहे ना संघर्ष आहे. तुम्ही जर पहा, आज जगामध्ये कोणत्याही एखाद्या शासकीय कामामध्ये तुम्ही गेला, एका अधिकाऱ्याकडे गेला, एखाद्या कोणत्याही मंत्र्याला जरी तुम्ही भेटायला गेला किंवा एका पुढाऱ्याला गेला तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आहे ना
खूप अडचणी आहेत, तुम्हाला जावं लागतं, वेळ घ्यावी लागते, भेटावं लागतं, वारंवार फोन करावं लागतं, जोपर्यंत अपॉइंटमेंट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा काय करता, पाठपुरावा करता, होय माझं काम झालंच पाहिजे म्हणून तुम्ही काम करता, सातत्य ठेवता, जोपर्यंत तुम्हाला वेळ मिळत नाही, सातत्य ठेवताना त्या प्रवासामध्ये गर्दी आहे ना, त्याप्रमाणे मध्ये एजंट पण येतात, कोणतरी मध्यस्थी करणार होतं, मी तुझं काम करतो तू एवढं दे, मी तुझं हे काम करतो तू तेवढं दे, आम्ही त्यावेळेस त्याही गोष्टीचं मी मागं पुढे बघत नाही, असू दे माझं काम होते ना, चल घे, पण माझं एवढं काम कर, माझी भेट करून दे. तुम्ही ती कितीही गर्दी निर्माण झाली, कितीही अडचणी निर्माण झाल्या, तुम्ही मार्ग काढता, तुम्ही गर्दीपासून त्या स्वतःला वेगळं करून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आतोनात प्रयत्न करता. मग ख्रिस्ती धर्म विश्वासामध्ये आध्यात्मिक जीवन जगत असताना आम्ही या गर्दीवर मात का करू शकत नाही? आमचे दुःख, कष्ट, क्लेश, यातना हे तर आमच्या बरोबर आहे. जन्माला आल्यानंतर या जगाचा निरोप घेण्यापर्यंत हे सगळंच राहणार आहे, हे सगळंच राहणार आहे. या प्रवासात म्हणजे पहा, रस्त्याने जायचं आहे तर धूळ उडणारच की हो, ती धूळ आहे त्या ठिकाणी, ती उडणार, पण त्या धुळीमधून आम्ही स्वतःला स्वच्छ करणं आणि पुन्हा चालणं हा आमचा जीवित क्रम आहे. त्याप्रमाणे आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही स्वतःला त्या गर्दीतून का वेगळं करू शकत नाही, आणि म्हणून हा संकल्प करा. अशी अनेक गर्दी तुमच्या भोवती निर्माण होईल, असे अनेक प्रकारचे लोक तुमच्या भोवती, गर्दी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, गर्दीला मी स्पेसिफाय करतच नाही, फक्त गर्दी सांगतोय. तुम्ही विचार करा, आज तुमच्या जीवनामध्ये अशी कोणती गर्दी आहे की तुम्हाला येशूपर्यंत जाऊ देऊ शकत नाही? कोणत्या गर्दीमध्ये तुम्ही अडकलेला आहात, तुमचे विचार अडकलेले आहेत, तुमचे मार्ग अडकलेले आहेत? तुम्ही विचार करा, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला देवापर्यंत जाण्यासाठी आज अडखळण करत आहेत? त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि देवाच्या प्रिय मंडळी, हा 5वा संकल्प जो आहे, या 5व्या संकल्पामध्ये स्वतः गर्दीपासून वेगळं करा. आणि म्हणून मी जक्कयाच्या बाबतीत का तुम्हाला आरंभी बोलतो की जक्कयाची तीव्र इच्छा त्याला थांबवू शकली नाही. जक्कय काय करतो, पाहतो गर्दी आहे, असक्षम आहे, आहे, त्याच्या जीवनामध्ये पण आहे अशक्तपणा. काय आहे, तो उंचीच नाहीये, त्याला येशू दिसतच नाही, त्याच्यापेक्षा उंच लोक आहेत, त्याला येशू दिसूच शकत नाही. सर्वसाधारण एखाद्या स्थानावर जर उभा राहिला तर त्याला येशू दिसूच शकत नाही. सर्वसाधारण हाईट असेल तर आम्हाला गर्दीमध्ये एकमेकांचा चेहरा दिसतो, पण एखादा ठेकणाच आहे, त्याला कसं दिसणार? त्याची अशक्त बाजू होतीच, असं नव्हतं की त्याला त्या ठिकाणी कारण भरपूर होती. बघा, जक्कयाकडे तीव्र इच्छा निर्माण झाल्यानंतर येशूला न पाहण्यापर्यंतची पुष्कळ कारण होती. तो म्हणू शकत होता मी ठेंगणा आहे, तो म्हणू शकत होता आता कुठे त्या गर्दीत जाऊ, तो म्हणू शकत होता आता मी कुठे त्या झाडावर चढू, मी कुठे ते बसू, मला पडलो, मला लागलं, मला काही इजा झाली. ही पुष्कळ कारण होती तो त्याच्याकडे, ही पुष्कळ कारण होती, पण हे एक कारण त्याला स्वतःला गर्दीपासून वेगळं करण्यासाठी थांबवू शकलेले नाही. तुमच्याही जीवनामध्ये अशी कारण आहेत, अशक्त बाजू प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी आहे, असतात. मी जसं सुरुवातीला म्हटलं की आमचं पहिलं कारण संसारापासूनच सुरुवात होतं. आमच्या संसार आहेत, तरुणांच्या जीवनामध्ये त्यांना वाटतं की शिक्षणाची कारण, म्हणजे भरपूर अशी कारण आम्ही ठेवतो. व्यवसाय करायला वाटतं की माझा व्यवसाय आहे, नोकरी करायला वाटतं की माझा नोकरी आहे, आणि मग अशी पुष्कळ अशी कारण घेऊन आम्ही काय करतो, देवामध्ये राहण्यासाठी, देवामध्ये चालण्यासाठी आणि त्या गर्दीतून वेगळं होऊन देवाचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही पुष्कळ कारण आमच्या समोर ठेवतो. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो बरं का, ही कारण जी आहेत ही कारण आम्हाला कधीच येशू बोलतो याचा अनुभव येऊ देणार नाही. तुम्ही म्हणा की इतक्या वर्षाचा ख्रिस्ती आहे, मला नाही ऐकू येत, मला नाही समजत, मला परिस्थितीमध्ये समजत नाही. पहा, प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर बोलतो. यापूर्वीही मी या विषयावर बऱ्याचदा बोललेलो आहे, मी सांगितलेलं आहे, आणि मी माझ्या अनुभवातील साक्षीतून देखील मी सांगितलं आहे, देव परिस्थितीतून बोलतोच. जरी आम्हाला प्रत्यक्ष एखादा कानात आवाज ऐकू येत नसेल, तो अंशांशाने प्रकाराप्रकारे तुमच्या जीवनातील निर्माण झालेल्या प्रत्येक परिस्थितीतून बोलतोच. पण ऐकण्यासाठी कान उघडे ठेवा, आणि कान उघडे कधी राहतील, ज्यावेळेस मी त्याचा आवाज ऐकण्यासाठी स्वतः गर्दीपासून वेगळं केलं असेल. देवाच्या प्रिय मंडळी, त्या गर्दीतून वेगळं होणं गरजेचं आहे. आणि मग या अशक्त बाजू ज्या आहेत, त्या अशक्त बाजू सैतान काय करतो, देवामध्ये वाढत असताना, देवामध्ये पोहोचत असताना, देवाच्या जवळ जात असताना, देवाच्या जवळ जायचं असेल तर गर्दीतून बाहेर येणं गरजेचंच आहे. आणि मग त्यामध्ये या अशक्त गोष्टी ज्या आहेत
त्या आमच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी माहितीये का, तुमच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये मीपणाची पण गर्दी होती, अहम प्रवृत्तीची पण गर्दी होती, घमंडीपणाची पण प्रवृत्ती होती, स्वपणाची पण गर्दी होते. बराचसा आमचा अहंकार जो आहे, आमचा मीपणा जो आहे, तो देखील आम्हाला देवापासून दूर करू शकतो, तो देखील आम्हाला देवाच्या मार्गातून परावृत्त करू शकतो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याला कोणाला म्हणून मला अनुसरायचं आहे त्यानं प्रति दिवशी आपला वधस्तंभ घेऊन चालावं, त्यानं वधस्तंभ घेऊनच मला अनुसरावं. या वधस्तंभामध्ये ही गर्दी एक आहे. ही गर्दी देखील आमचा मीपणा, आमचा अहंपणा, आमच्यातील असणारी गर्विष्ठ भावना, मीच, मला, माझं, सर्व, हे सगळ्या ज्या आहेत त्या गर्दी आहेत. धर्मनिंदकाची बैठक सुद्धा एक गर्दी आहे. निंदा करणाऱ्यांच्या बसणं ही देखील एक गर्दी आहे. निंदा करणाऱ्यांच्या बसणं एवढंच नाही, बोलणं एवढंच नाही, ऐकणं देखील ही एक गर्दी आहे. कारण की तुम्ही जर तुमचे कानच त्या गोष्टीकडे लावले असतील, भले तुम्ही त्या ठिकाणी पार्टिसिपेट नाही, तुम्ही त्या ठिकाणी काही बोलत नाही, पण तुमचा कान जो आहे, म्हणजे प्रार्थनेमध्ये बोलणं आणि ऐकणं आहे, पण तुमचा कानच ते ऐकण्यामध्ये असेल, तुमच्या कानाची तृप्ती त्या ऐकण्यामध्ये असेल, ती देखील गर्दी आहे. आणि त्या कानात असल्यावर देवाचा आवाज कसा ऐकू येईल, मी कसा देवाच्या सानिध्यात जाईल, मी कसा देवाचं मनोहर रूप पाहत राहील, हे फार महत्वाचं आहे. हा संकल्प जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि या संकल्पामध्ये आम्ही राहत असताना आम्ही 2025 मध्ये आम्ही हा संकल्प, आमच्या संपूर्ण आयुष्याचा हा संकल्प असावा की आम्ही स्वतःला गर्दीपासून काय करावं, कसं काय करावं, आम्ही वेगळं करावं. आणि हे वेगळं करण्याची, म्हणून मी तुम्हाला म्हटलं, हे वेगळं करण्यासाठी आम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. कारण की त्या अत्याग्रहाने वेगवेगळ्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तिने सातत्य ठेवलं, त्या ठिकाणी त्या न्यायाधीशाने तिचा न्याय केला. आज देवाच्या प्रेमाने देवाकडे आम्ही जात असताना, देवामध्ये वाढत असताना, देवामध्ये वाढण्यासाठी गर्दीतनं वेगळं होण्याचा संकल्प करा. आज तुमच्या जीवनामध्ये अशी कोणतीही परिस्थिती असेल, अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं जीवन असेल, तर तुम्ही त्या गर्दीतून स्वतःला वेगळं करा. हा तुमचा 5वा संकल्प तुमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही ज्यावेळेस वेगळं करा, वेगळं स्वतःला करा, त्यावेळेस नक्कीच ती जागा जी असेल, ती जागा येशूच्या दर्शनाची असेल. ती जागा जी असेल ना, ती जागा येशूची वाणी तुम्हाला अतिशय मधुरतेने ऐकायला मिळेल, अतिशय मधुरतेने. त्या येशूची वाणीमध्ये खरंच तो गोडवा आहे, त्या येशूच्या शब्दांमध्ये गोडवा आहे, त्या येशूच्या शब्दांमध्ये धीर आहे, त्या येशूच्या शब्दांमध्ये आधार आहे, त्या येशूच्या शब्दांमध्ये प्रोत्साहन आहे. अरे आहे, या जगामध्ये माझं जीवन जगत असताना माझ्या समोर पुष्कळ आव्हान आहे, पण त्या आव्हानामध्ये सामोरे जात असताना माझ्या प्रभूची वाणी मला धीर देते, त्या प्रभूची वाणी मला सहाय्य करते, त्या प्रभूची वाणी मला खंबीर करते, बळकट करते, सशक्त करते. आणि त्या प्रभूची वाणी मला काय करते, त्या आव्हानांमध्ये विजयाच्या स्थानावर नेऊन बसवते. पण या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला वेगळं होणं गरजेचं आहे. त्या प्रत्येक गर्दीवर आम्ही मात करणं गरजेचं आहे. गेल्या भागामध्ये मी त्या 4 लोकांचा विचार आपल्यासमोर मांडला. तो विचार पक्षघाती मनुष्याला येशूपर्यंत नेण्याचा तो विचार होता, आणि येशूपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना देखील त्या पक्षघाती मनुष्याला त्या गर्दीतून बाहेरच काढावं लागलं. आणि मग अशा ठिकाणावर त्यांना नेलं जिथं गर्दी नव्हती, प्रवास कठीण होता, खडतर होता, पण इच्छा प्रबळ होती. त्या इच्छेला त्यांनी वाट दिली, त्या इच्छेला त्यांनी कृती दिली, आणि त्या कृतीतून ते त्या येशूपर्यंत, त्या पक्षघाती इस्माला पोहोचू शकले. आणि त्या पक्षघाती इस्माला त्या ठिकाणी आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आज आम्हाला त्या गोष्टीचा जर अनुभव घ्यायचा असेल, खरोखर आम्हाला अनुभव घ्यायचा असेल, खरोखर प्रभूची वाणी म्हणजे प्रार्थनामय जीवन खरंच जगायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो, स्वतःला गर्दीतून वेगळं करा. आणि या गर्दीतून वेगळं करत असताना आम्हाला ऐकायला कुठून येतं, इथून येतं. कुठून येतं ऐकायला, इथून येतं. हे जे आहे ना, हे प्रभूला द्या, हे प्रभूला द्या. कारण की सगळी गर्दी इथंच साठलेली आहे, सगळी गर्दी इथं, या काळामध्ये सगळी गर्दी आहे.
त्या काळामध्ये जगातील दुष्टतेला इतक्या गोष्टी या काळामध्ये आणून ठेवलेल्या आहेत, म्हणजे कानाची तृप्ती होण्यासाठी, कानाची तृप्ती करण्यासाठी इतक्या गोष्टी आमच्या अवतीभोवती या दुष्टतेला ठेवलेल्या आहेत. प्रभूचा आवाज हा आमच्या जीवनात घडून ऱ्हास पावत आहे. का ऱ्हास पावत आहे? कारण की इथं फक्त जगातील आवाजाची गर्दी आहे. आणि म्हणून पत्रामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की वरील गोष्टीकडे लक्ष लावा, वरील गोष्टीकडे तुमचं लक्ष लावा, त्या परमेश्वराकडे लक्ष लावा आणि स्वतःला गर्दीतून वेगळं करा. काय ऐकायचं तो निश्चय करा. कोणत्या गोष्टीची गर्दी माझ्या कानामध्ये असावी याचा तुम्ही निश्चय करा. आणि फक्त एकच ध्येय असू द्या की मला प्रभूचं ऐकायचं आहे, प्रभूच्या सानिध्यात राहायचं आहे. आणि यासाठी जी कोणती गर्दी माझ्या अवतीभोवती किंवा जी कोणती गोष्ट मला अडखळ करत असेल, जी कोणती गोष्ट माझ्यासाठी प्रभूसमोर जाण्यासाठी अडखळत असेल, त्या प्रत्येक गोष्टीपासून मी स्वतःला वेगळं करेन. विश्वासाला आमच्या कृतीचं स्वरूप देणं गरजेचं आहे. बोलून बसू नका, बोलून बसू नका. कदाचित तुम्ही या वर्षामध्ये आलात, कारण की मला बरेच जण विचारतात, अहो तुम्ही एक संकल्प एक आठवडा पण शिकवला तरी चालतं की, कारण की एकाच दिवशी एवढे संकल्पना घेण्याचे असा देखील बऱ्याच विचार येत असेल, अरे काय एकाच दिवशी सगळं संपवत आहे. एक आठवडा एक संकल्प चालू शकतो, तुम्ही घेऊ शकता. पण मला असं वाटत असतं की आता जो आलेला नवीन वर्षाचा माझा बंधू भगिनी वर्ग आहे, तुम्हाला पुढच्याच वर्षी भेटणार आहे. म्हणून जितकं होईल तितकं भरून देऊन टाकायचं. म्हणजे निदान आपल्या मनावरचं ओझं तरी केलं, पहारी करायचं मी काम जरी केलं, बाबा मी जागृत केलं, आता वर्षभर तो आणि त्याचा प्रभुत्व पाहून घेईल, माझं कामच आहे. आणि म्हणून मी त्या प्रत्येक संधीचा फायदा जास्त घेण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त विस्तृत करून आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न करतो. विचार मात्र हाच आहे की हे वचन तुमच्यापासून मुकलं जाऊ नये, तुम्ही वचनापासून मुकले जाऊ नये आणि तुम्ही प्रभूच्या सानिध्यात राहावं. तुमचे कोणतेही संकल्प असू दे, त्या संकल्पामध्ये स्वतःला गर्दीतून वेगळा करण्याचा संकल्प आजच तुम्ही करा आणि त्या प्रत्येक गर्दीवर मात करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही त्या पद्धतीने आपलं जीवन जगा, त्यावेळेस निश्चित अर्थानं तुम्हाला प्रभूचं दर्शन होईल. मी खात्रीने सांगतो, प्रभूचं दर्शनही होईल, प्रभूचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, तुम्हाला त्याचा अनुभव देखील येईल. आणि मी खरं सांगतो, खूप गोड आहे तो आवाज, तो अनुभवच वेगळा आहे, तो घ्या. तुम्ही स्वतःला गर्दीपासून वेगळं करा. तुम्ही कुणाच्या अनुसरणारे आहात? येशूच्या अनुयायी आहेत ना? मग जाऊ दे, ठीक आहे, मी बोललो हे शास्त्रातील सांगितलं, येशूला तरी तुम्ही मानता ना? मग येशू काय करत होता? या 33.5 वर्षाच्या कालावधीमध्ये येशूनं काय केलं? तो देव होता. पण तो मानव म्हणून या जगामध्ये ज्यावेळेस आला आणि त्यानं आमच्यासाठी एक उत्तम आदर्श म्हणून तो आपलं जीवन जगला. मग तो मानव म्हणून जीवन जगत असताना त्या प्रभूनं काय केलं? तो गर्दीतून वेगळा झाला. तो प्रत्येक ठिकाणी गर्दीतून वेगळा झाला. परमेश्वरचं वचन सांगतं, शुभवर्तमान वाचा तुम्ही, तुम्हाला कळेल. गर्दीमध्ये असता तो त्या ठिकाणी अंतर्धान पावला म्हटलेला आहे. तो वेगळा झाला, तो प्रार्थनेमध्ये गेला. तो भल्या पहाटे तो डोंगरावरून आला, तो प्रार्थनेमध्ये होता. तो रात्री शिष्याला त्याला निरोप दिला आणि तो त्या डोंगरावर गेला, तो प्रार्थनेमध्ये गेला. तो वेगळा झाला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामधील त्याच्या वास्तव्यामध्ये मानव म्हणून देहधारी जीवन जगत असताना तो वेगळा झाला. आणि मग फक्त वेगळा होत असताना त्याचं जीवन फक्त तेवढ्या वेगळ्या होण्यापुरतीच त्यांची प्रार्थना होती का? नाही प्रियानो, तो त्याच्या लोकांमधील जीवनामध्ये, म्हणजे ज्या गर्दीमध्ये, ज्या लोकांच्या मध्ये तो वास्तव्य करत होता, ज्यांना शुभवर्तमान, त्या ठिकाणी तो प्रार्थना जगत होता. म्हणून त्याच्या जीवनामध्ये महाप्रसंगामध्ये तुम्हाला दिसून येत आहे की प्रत्येक वेळेस प्रभूची इच्छा काय आहे, प्रभूच्या इच्छेला प्राधान्य देऊन तो जगलेला आपल्याला दिसून येत आहे. कुठेही स्व इच्छेला प्राधान्य प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, देवाच्या प्रिय मंडळी, स्वतःला अशा प्रत्येक गर्दीपासून वेगळं कर आणि तो संकल्प करून कर. फक्त बोलू नको. शब्दांमध्ये तुमचा संकल्प मुळीच नसावा. म्हणून जक्कयाचा संकल्प पाहण्याची इच्छा फक्त तेवढीच मर्यादित राहिली नाही. मग त्यानं काय केलं? तो बाहेर पडला, त्यानं मार्ग शोधला, मार्ग जाणला. येशू कुठून येणार आहे, कोणत्या वाटेवरून येणार आहे, त्या गर्दीतून वेगळा झाला, त्या झाडावर चढला आणि अशा ठिकाणी बसला.
आणि पहा काय झालं त्या ठिकाणी. तो त्या ठिकाणी बसला आणि बसल्यानंतर ज्या येशूला पाहण्यासाठी तो त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये जी तीव्र इच्छा निर्माण झालेली होती, त्या येशूला पाहण्यासाठी ज्या झक्क्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली होती, त्या येशूला त्या ठिकाणी हाक मारावी लागली नाही, तर येशूनं कोणाकडे पाहिलं? झक्क्याकडे. येशूनं कोणाकडे पाहिलं? त्या झक्क्याकडे पाहिलं. आणि मग तो झक्क्याला काय म्हटला? झक्क्याला काय म्हटला? गोळा करून खाली उतर, मी आज तुझ्या घरी भोजन करायला येणार. आज तू खाली उतर, मी आज तुझ्या घरी भोजन करायला येणार आहे. आणि मग झक्क्याच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. झक्क्याच्या जीवनाला काय मिळाली? एक कलाटणी मिळाली. त्याचं जीवन बदललं. त्या शब्दामध्ये त्याचं जीवन बदललं. आणि मग ते शब्द कानी पडता झक्क्याचं त्या झाडावरून उतरणं आणि त्याच्या घरापर्यंत पोहोचणं, या प्रवासामध्ये काय झालेलं आहे? ते शब्द त्याच्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी काय झालेले आहेत? कारणीभूत झालेले आहेत. म्हणजे गर्दीतून ज्यावेळेस वेगळा झाला आणि प्रभूचा प्रकाश त्याच्या जीवनामध्ये आला, प्रभूचा प्रकाश त्याच्या जीवनामध्ये, प्रभूची वाणी, प्रभूचा शब्द त्याच्या जीवनामध्ये आला, तो शब्द स्वीकारल्यापासून त्याच्या घरापर्यंत त्याच्या तेवढ्याच प्रवासामध्ये त्याच्या जीवनाला कलाटणी बसली. आणि ती कलाटणी काय झालेली आहे? तर त्याचं जीवन परिवर्तित करणारी झालेली आहे. आणि जो आपलं जीवन अशुद्ध अवस्थेमध्ये जगत होता, तो आपलं जीवन कशामध्ये जगायला सुरुवात केली? कशामध्ये जगायला सुरुवात केली? शुद्ध अवस्थेमध्ये त्यानं जगण्याचा निश्चय केला. अशुद्ध अवस्थेमध्ये हा शब्दप्रयोग मी यासाठी करत आहे की झक्क्याचं जुनं जीवन जे होतं, ते जुनं जीवन काय होतं? पापामध्ये होतं. जुनं जीवन जे होतं ते दुष्ट कर्मामध्ये होतं. अशुद्ध अवस्थेमध्ये त्याचं जीवन होतं. आणि ज्या वेळेस येशूचं दर्शन झालं, येशूची वाणी त्याच्यापर्यंत आली, ती वाणी आल्यानंतर येशूच्या त्या शब्दानंतर झक्कय शुद्ध अवस्थेमध्ये त्याचा प्रवेश झालेला आहे. आणि शुद्ध अवस्थेमध्ये त्यानं आपलं जीवन जगण्याचा निश्चय केला आहे. आणि म्हणून 2025 हा आमचा कितवा संकल्प आहे? अरे 5वा मराठी आहे. सारखं मला ते म्हणायला लावतं पुढं पाठ आणि प्रभूटला आहे. अरे मना खरोखर उठलेला आहे. हा 6वा संकल्प आहे. म्हणजे गर्दीतून तुम्ही वेगळं होता, येशूचं दर्शन होतं, येशूचं एन्काउंटर झाल्यानंतर अशुद्ध अवस्थेमधून शुद्ध अवस्थेमध्ये प्रवेश करता. आणि म्हणून 2025 हा 6वा संकल्प, ख्रिस्ती जीवन जगण्याचा 6वा संकल्प आमचा काय असेल? तर मी शुद्ध अवस्थेमध्ये माझं जीवन जगतो. पहा, पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांची कृत्ये याचा 24वा अध्याय आणि 15-16 या भागामध्ये संत पौल काय म्हणत आहे? आणि मृत झालेल्या नीतिमानांचे व अनितिमानाचे पुनरुत्थान होईल अशी जी आशा ते धरतात, तीच मी देवाकडे पाहून धरतो. म्हणजे पहा, या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये ज्यावेळेस संत पौल या ठिकाणी बोलतो, तो काय म्हणत आहे? नीतिमानांचे आणि अनितिमानांचे काय होतं? पुनरुत्थान होतं. ही आशा मी काय करत आहे? मनामध्ये बाळगत आहे. तर 16व्या वचनामध्ये तो काय म्हणतो? यामुळे, म्हणजे ही आशा मी धरतो, कारण की मला माहित आहे पुनरुत्थान हे होणार आहे, ही आशा मी धरतो. आता यामुळे देवा संबंधाने काय म्हणतोय? पहा, काय म्हणतोय? देवा संबंधाने व माणसा संबंधाने, दोन्ही गोष्टी अधोरेखित करा बरं. देवा संबंधाने आणि माणसा संबंधाने माझे मन
सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो. काय करत असतो? यत्न करत असतो. आणि हा 6वा संकल्प. प्रेषित 24:16 संत पौल काय म्हणतो? देवा संबंधाने आणि माणसा संबंधाने, देवा संबंधाने आणि माणसा संबंधाने शुद्ध राहण्याचा मी काय करतो? यत्न करतो. हा 6वा संकल्प पुढच्या आठवड्यात शिकायचा. बरं जर शिकायचं असेल तर या. देवा संबंधाने आणि माणसा संबंधाने शुद्ध अवस्थेत राहणं म्हणजे काय? कारण की फार महत्वाचा हा संकल्प आहे. गर्दीतून वेगळं झाला, ख्रिस्ताचं दर्शन झालं. ख्रिस्ताच्या दर्शनानंतर जक्कय अशुद्ध अवस्थेत शुद्ध अवस्थेत मध्ये प्रवेश झाला. आणि जक्कयाचा तो प्रवास किती अंतराचा प्रवास असेल? किती अंतराचा असेल? खाली उतर आणि घरापर्यंत पोहोचून किती काळ असेल? तो प्रवास आम्हाला समजणं गरजेचं. काय काय घडलं असेल त्या प्रवासात, त्या जक्कयाच्या. कारण की तो प्रवास हा हलक्यात घेऊन चालणार नाही. त्या प्रवासानंतर जे बदल आहेत, जे परिवर्तन आहे, ते आमच्या कल्पने पलीकडचा आहे. म्हणून हा प्रवासामध्ये फक्त येशू म्हणतो, त्वरा कर, खाली उतर, मी आज तुझ्या घरी भोजन करावयास येणार आहे. हे शब्द त्याला शुद्ध अवस्थेमध्ये घेऊन गेले. आणि या प्रवासामध्ये काय घडलं आणि शुद्ध अवस्थेत राहणं म्हणजे काय, शुद्ध अवस्थेत राहण्याचा यत्न करणं म्हणजे काय, आणि देवा संबंधाने आणि माणसा संबंधाने शुद्ध अवस्थेत राहणं म्हणजे काय, पुढच्या रविवारी आपण शिकण्याचा प्रयत्न केला. हा आपला 6वा संकल्प असेल. प्रभू करो या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आणि ऐकलेले शिकलेले सर्व संकल्पांप्रमाणे जगण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करो. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, जे आम्ही ऐकलं, जे स्वीकारलं, जे समजलं, त्याप्रमाणे चालण्यासाठी तुझी कृपा करून मला. गर्दीपासून आम्ही स्वतःला वेगळं करावं, तुझं दर्शन घ्यावं, तुझा आवाज ऐकावा, याकरिता प्रभू तुमचं सांगितलं. त्या मार्गातून आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचावं, ती कृपा करून येशूच्या नावात मागतो. यावेळेस